मग मी ते एका पायावर तयार आहे तुझ्याशी लग्न करायला. अरे बिंडोक, माझ्याशी नाही, ह्यांनी जे स्थळ आणले ना त्याच्याशी लगीन कर. अरे माधुरे, अगं असं किती दिवस बिन लग्नाचं थांबणार आहे? हा, असं एखादा कुरळ्या केसाचा, उंचीला बारका, ज्याच्याकडे सलूनचं दुकान आहे, असं देखना राजबिंडा माझ्यासारखा टक्के करून माझ्या बरोबर लग्न. नाही तर एखादा रिक्षावाला चालेल का, जे तुला आयुष्यभर फुकाट फिरवेल. ए पण मी काय म्हणतोय, चात काय खराब आहे, लय पैसा आहे चात. त्यापेक्षा पत्रकार एक नंबर. अगं 12 महिने पैसा नसता त्याच्याकडे. ए माकडांनो, तुमची थोबाडे बघितलेत का आरशात? आलेत मोठे माझ्याशी लगीन कर म्हणे. नाहीतर काय, बसा. मी काय म्हणतोय, एखादा कॅमेरामॅन चालेल का? नाही म्हणजे रोज फोटो पण काढेल. अरे फुकट्यानो, माझ्या पोरीचं तुमच्या बरोबर लगीन करण्यापेक्षा तिला मी हिरीन ढकलून देईन. कळा माधुरे, मी आणलेल्या तळाशी लग्न करणार आहेस की नाहीस? नाही करणार. मी हे घर सोडून जाईन, जीवाचं बरं वाईट करून घेईन. हो पप्पा, असं नका करू. तुला लगीन करावं लागेल. गोपाळ, माधुरी, गोपाळ मला वाचव. पप्पांना समजावून मला नाही लगीन करायचं. माधुरी, मी नाही काय करू शकत. अगं हे माधुरी हो बाजूला, तुझ्यामुळे झालंय सगळं. तुझं खानदान मला त्रास द्यायला जन्मलंय. माझ्या पोरीपासून लांब राहायचं, लक्षात ठेव. चल. गोपाळ, मला नाही लगीन करायचं. गोपाळ, माझं तुझ्यावर प्रेम आहे. ये तुझं प्रेम काढतो बाहेर. म्या चल. गोपाळ, तू काय लक्ष देऊ नको. काय या माधुरीचं ना, मी आलो जरा समजून तिला. एवढी गर्दी कशा पाहिजे? हो, काय झालंय ही गर्दी एवढी? अहो मला काय दादा, जा की आता. काय मला काय नाही झालं, तुम्हाला काय झालंय? हो, आपल्या दुकानाबाहेर एवढी गर्दी बघितली ना, मला वाटलं तुम्हाला काहीतरी झालं. तुम्हाला काय करायचं ते करा, माझा जीव घ्या, पण मी इथनं कुठं जाणार नाही आणि लगीन बी करणार नाही. हिला काय झालंय? एवढं नरडा कशाला फाडतीये ती? अहो त्यांचा घरगुती मॅटर आहे, आपल्याला काय करायचंय? नक्की घरचंच मॅटर आहे ना? नाही म्हणजे त्या मॅटरशी तुमचा काही संबंध नाही म्हणून? माझा कसला काय म्हणायचंय तुम्हाला? या जगात फक्त माझा एका बाई बरोबरच संबंध आहे. ती बाई या जगातली सगळ्यात सुंदर बाई आहे, तिला तोडच नाही. कोणी बी येऊ द्या, तिच्या समोर फिकीच आहे. ती म्हणजे माझी बायको लाल. हो, रा रे रा